विद्यार्थी मित्रांनो, ललवाणी स्कूल ऑफ मॅथमॅटिक्समध्ये मी तुमचं सहर्ष स्वागत करतो. विद्यार्थी मित्रांनो, वर्ग 10वा चॅप्टर नंबर 1 मॅथमॅटिक्स 1 लिनियर इक्वेशन्स इन 2 व्हेरिएबल्स, दोन चलातील रेषीय समीकरण, याच्यातील आपण 1.2 प्रॅक्टिस सेट 1.2 पेज नंबर 8 याच्यातील क्वेश्चन नंबर 1 आपण आज पाहणार आहोत. नाउ राईट डाऊन कंप्लीट the following table to draw graph of equation x plus y equal to 3. x अधिक y बरोबर 3 या समीकरणाचा आलेख काढण्यासाठी खालील तक्ता पूर्ण करा. How many fill in the blanks are there? 1 2 3 4 means it is the question of 2 marks. 4 रिकाम्या जागा आपल्याला भरायच्या आहे आणि 2 मार्कासाठी आहे. आणि आता पहिलं आपण इक्वेशन लिहू. x plus y equal to 3. What is the value of x? X equal to 3, y equal to what? X equal to 3, y equal to what? Yeah, x means 3 plus y equal to 3, y is equal to 3 minus 3, y equal to 0. Write down here 0. And answer is given 3,0. 3,0 आन्सर आपलं मॅच झालं आणि स्टेप्स पण लिहिल्या, दोन्ही काम झालं. आता सेकंड नंबर 2 एक्सची व्हॅल्यू माहीत नाही. व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ वाय? वाय इज इक्वल टू 5, एक्स इज इक्वल टू क्वेश्चन मार्क. आपल्याला या वायची किंमत बरोबर 5 आहे, एक्सची किंमत शोधून काढू. पुन्हा एकदा एक्स प्लस वाय इक्वल टू 3, एक्स ॲज इट इज प्लस वाय मीन्स 5 equal to 3, x is equal to 3 minus 5 and find out your answer. x अधिक y बरोबर 3, y ची किंमत 5 आहे. 5चं पक्षांतर केलं, अधिक 5चे झाले वजा 5, 3 वजा 5 बरोबर -2. x is equal to -2. 3 plus 5 minus same sign ॲडिशन, डिफरंट साईन सबट्रॅक्शन. समान चिन्ह असेल तर बेरीज करा, भिन्न चिन्ह असेल तर वजाबाकी करा. आलेल्या उत्तराला मोठ्या संख्येचं चिन्ह द्या. मोठी संख्या ठरवताना तिचं चिन्ह थोड्या वेळापुरतं विसरून जा. 3 आणि 5 कोण मोठी आहे? 5, त्याचं चिन्ह मायनस. 5तून 3 गेले 2. व्हेन यू डिसाइड द ग्रेटेस्ट नंबर और ग्रेटर नंबर, टेक इट्स ॲब्सोल्यूट व्हॅल्यू. मोठा नंबर ठरवताना त्याची ॲब्सोल्यूट व्हॅल्यू घ्या, त्याचं चिन्ह काही वेळेपुरतं विसरून जा. आता लिहून टाकायचं -2 इन द फ्रेम, -2, -5 इन द स्मॉल ब्रॅकेट, -2, -5. चला आता लास्ट एक्स इज इक्वल टू क्वेश्चन मार्क, वाय इज इक्वल टू 3. आणि एखाद्या विद्यार्थ्याने थोडंसं डोकं लावलं तर त्याच्या लक्षात येईल की इथे आन्सर किती येणार आहे? 0,3 येते का पाहू. द्या एक्स प्लस वाय इक्वल टू 3, एक्स प्लस 3 इक्वल टू 3, एक्स इज इक्वल टू 3 minus 3, एक्स इज इक्वल टू 0. आणि मित्रांनो, MCQ प्रश्नामध्ये हे जर आलं तर विदाऊट स्टेप सोडवण्यासाठी थोडं जजमेंट करायचं. 0,3 आन्सर इज 0, 3,0 आन्सर इज 0, 3,0. अशा प्रकारे पण जजमेंट लावून आपण विदाऊट स्टेप हे उदाहरण सोडवू शकतो. पण परीक्षेमध्ये लिहिताना मात्र शॉर्टेस्ट का होईना 1-2 स्टेपमध्ये उत्तर आला. तर मित्रांनो, या प्रकारे आपण क्वेश्चन नंबर 1 मधील पहिला प्रश्न सोडवलेला आहे. नाउ वी विल सॉल्व क्वेश्चन नंबर 2. पहिल्यातलं दुसरं. राईट डाऊन एक्स मायनस वाय इक्वल टू 4. What is the value of x? We don't know. Write down the equation. सर्वात पहिले समीकरण लिहा समीकरण. x minus y equal to 4. x minus y equal to 4. Number 1. x is equal to question mark. y is equal to 0. Write down x minus 0 equal to 4. x is equal to 4 plus 0, x is equal to 4. Write down here 4, 0, 4, 0. चला पहिला प्रश्न आलेला आहे.
मित्रांनो प्लस मायनस मल्टिप्लिकेशन डिव्हिजन याची चांगली प्रॅक्टिस करा, कारण हे ज्याला आलं तो गणितात 100% चांगल्या मार्कानं पास झाला. बाकी काही अवघड नाही याच्यात. चला आता नंबर 2, x इज इक्वल टू -1, y इज इक्वल टू व्हॉट. आता x मायनस y इक्वल टू 4. व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ x? -1 मायनस y इक्वल टू 4. आणि मित्रांनो इथं थोडंसं जजमेंट लावायचं आपण की इथं व्हेरिएबल y ज्याची व्हॅल्यू आपल्याला काढायची तो आहे मायनस. म्हणून मी काय करतो, या -y ला ट्रान्सफर करतो आणि याला प्लस करून घेतो. -y झालं +y. आपण याचं पक्षांतर केलं, डाव्या बाजूकडून उजव्या बाजूकडे गेले. LHSला होता, कुठे नेला आपण त्याला RHSला. मायनसचं काय झालं प्लस, म्हणजे आपलं पुढचं काम सोपं झालं. आता या 4ला इकडे आणू, -1 ॲज इट इज, +4ला ट्रान्सफर करतो, -4 म्हणजे आपलं काम सोपं झालं. y इज इक्वल टू -1 -4, सेम साइन ॲडिशन. 4 + 1 5. गिव्ह द साइन ऑफ ग्रेटर नंबर. विच इज द ग्रेटर नंबर? 4. अँड व्हेन यू डिसाइड द ग्रेटर नंबर, फॉर सम टाइम फॉरगेट इट्स साइन और टेक द ॲब्सोल्यूट व्हॅल्यू. थोड्या वेळापुरतं चिन्ह विसरून जायचं. 4ला चिन्ह नाही, 1ला पण नाही, आहे ॲक्च्युअल. ॲब्सोल्यूट व्हॅल्यू म्हणजे प्लस. चला y इज इक्वल टू -5. राईट डाऊन -5. हिअर -1, -5, -1, आणि इकडं काही दिलेलं नाही आहे. पुन्हा एकदा कन्फर्म करतो. तिसऱ्यात काही काढायचं आहे का? नाही, तिसऱ्याचं पूर्ण उत्तर दिलेलं आहे. 1, 2, 3, 4. आणि मित्रांनो ही प्रॅक्टिस कशासाठी आहे? आपल्याला पुढचा जो क्वेश्चन सोडवायचा आहे, आपल्याला याचा ग्राफ काढायचा आहे. पुढच्या क्वेश्चनमध्ये x - y 4चा ग्राफ ड्रॉ करायचा. त्याच्यानंतर x + y इक्वल टू 3चा ग्राफ ड्रॉ करायचा. आणि ते ग्राफ काढण्यासाठी आपल्याला अशी चार्ट तयार करायची. आणि त्या चार्टची आपल्याला सवय व्हावी म्हणून आपण हे 2 प्रश्न 1.2 मधले पहिले दोन्ही प्रश्न सोडवलेले आहेत. आणि विद्यार्थी मित्रांनो, आता आपण याच्यावर आधारित काही उदाहरणं मी तुम्हाला लिहून देतो, तुम्ही ते मनानं सोडवायची आहेत. राईट डाऊन. फर्स्ट क्वेश्चन, क्वेश्चन नंबर 1, 2 झाले आपले. आता 3 नंबर लिहा. क्वेश्चन नंबर 3. राईट डाऊन. क्वेश्चन नंबर 3, x - y इक्वल टू 1. चला टेबल तयार करा. 1, 2, 3. x, y, x, y, x, y, 1, 2, 3. आणखी एक कॉलम तयार करा. एक कॉलम आणखी तयार करा. 1, 2, 3, 4. चला 4 कॉलम तयार करायचे आहेत. x 0, y ची व्हॅल्यू माहीत नाही. x, y. पुढं सेकंड 0, रिकाम्या जागा भरा. 3, रिकाम्या जागा भरा. -3. चला चार्ट कंप्लीट करा मित्रांनो. क्वेश्चन नंबर 3. आता क्वेश्चन नंबर 4. 5x - 3y इक्वल टू 1. पुन्हा 4 कॉलमचं तयार करा. 1, 2, 3. x, y, x, y, 1, 2, 3, 4. चला x ची व्हॅल्यू 2, 8, -2, -4. मित्रांनो या प्रकारे 2 उदाहरणं मनानं सोडवा. हे उदाहरणं आपल्या पुस्तकाच्या पेज नंबर 8 वर आहेत. त्याचप्रकारे आणखी उदाहरणं आपल्या ह्या पुस्तकामध्ये आहेत, ते शोधा आणि कमीत कमी आणखी 2 उदाहरणं मनानं सोडवा. तर मित्रांनो ही झाली तुम्हाला प्रॅक्टिससाठी. आणि ही प्रॅक्टिस जर व्यवस्थित केली तर आपल्याला याच्यातला क्वेश्चन नंबर 2 अतिशय सोप्या पद्धतीनं सोडवता येईल. x - y 4चा ग्राफ ड्रॉ करायचा. त्याच्यानंतर x + y इक्वल टू 3चा ग्राफ ड्रॉ करायचा. आणि ते ग्राफ काढण्यासाठी आपल्याला अशी चार्ट तयार करायची. आणि त्या चार्टची आपल्याला सवय व्हावी म्हणून आपण हे 2 प्रश्न 1.2 मधले पहिले दोन्ही प्रश्न सोडवलेले आहेत. आणि मित्रांनो गणित येण्यासाठी नेहमी फॉर्म्युला काय सांगा? प्रॅक्टिस नाही, सांगा काय? रिपिटेशन,
प्रॅक्टिस रिव्हिजन. हाच व्हिडिओ एकदा दोनदा बघा. प्रॅक्टिस म्हणजे न पाहता सोडवा. याच्यावर आधारित आणखी उदाहरणं आपल्या पुस्तकात आहेत, ते शोधा. कमीत कमी पाच इक्वेशन घ्या आणि त्यांच्यासाठी असा टेबल तयार करा. म्हणजे त्याला म्हणता येईल प्रॅक्टिस. आणि 15-20 दिवसानं पुन्हा रिव्हिजन करा. तर आपल्याला हा भाग परीक्षेत आला तर कॉन्फिडन्सनं सोडवता येईल. आणि मित्रांनो, RPR हा फॉर्म्युला लक्षात घेऊन अभ्यास करा. मित्रांनो, प्रॅक्टिसला पर्याय नाही. प्रॅक्टिसला लाईक करा. ललवानी स्कूल ऑफ मॅथमॅटिक्सला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया पुढच्या भागामध्ये 1.2 मधील नेक्स्ट क्वेश्चन घेऊन. तोपर्यंत हॅव अ गुड डे.